नमस्कार मंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घोडेमुखची जत्रा. तर दक्षिण कोकणातील एक प्रसिद्ध जत्रा म्हणून ही ओळखली जाते आणि खास करून कोळ्यांची जत्रा म्हणून ही ओळखली जाते. तर ही असा सिंधुदुर्गाची प्रसिद्ध अशी जत्रा आणि मातोंड पेंडूर या गावी जत्रा ही भरली जाता. तर या जत्रेमागची आख्यायिका सुद्धा भरपूर अशी असा आणि खास करून ज्यांका काही म्हणजे दुखणं वगैरे आजार वगैरे असतात अवयवांचे, तर तिथे ना अवयव वगैरे असे म्हणजे असे मातीचे वगैरे बनवून दिले जातात आणि त्याच्यानंतर आपल्या शरीराचे अवयव म्हणजे शरीर आपला बरा होता असा तिथे मान्यता असा. आणि त्याच करून खास करून कोंबे वगैरे जे दिले जातात वार्षिक जत्रेक, आणि त्या कारणानंच कोंब्याची जत्रा म्हणून ही प्रसिद्ध अशी जत्रा मातोंड पेंडूर या गावी भरली आता. तर मी त्या जत्रेची आता तुमका एक आख्यायिका सांगतोय. तर सावंतवाडी संस्थानात एक सत्पुरुष सरदार तिथे कामाक जायचे आणि जेव्हा न्हावेली गावची सीमा ओलांडून ना जेव्हा मातोंड पेंडूर या गावी यायचे तेव्हा तिथे येऊन त्यांचा घोडो थांबायचो आणि हा असा रोज चालत राहायचा. आणि जेव्हा ते घोड्यावरून उतरायचे आणि जेव्हा चालत जायचे तेव्हा तोच घोडो चालायचो, नाहीतर तो घोडो चालायचो नाही, तिथेच येऊन रोज थांबायचो. आणि हा असा रोज व्हायचा. आणि ह्याचं कारण शोधण्यासाठी त्यांनी आचार्य गुरूंकडे चौकशी केल्याने तेव्हा त्यांना समजलं की ता स्थान शिवशंकरचं स्थान असा. आणि नंतर मग त्या जंगलात त्यांनी घनदाट जंगलात शोधून नंतर लिंगाची वगैरे स्थापना वगैरे केली आणि तिथे लिंगा भेटला असं सांगतात. आणि ह्याच स्थान असा घोडेमुख देवाचा. आणि ह्या स्थानना असा सोजवा वगैरे आणि तिथे त्या लिंगाकडे गोडो पदार्थ वगैरे दाखवला जाता. आणि त्याचबरोबर बाकीची सुद्धा देवस्थान असत, भूतनाथ, पावनाई, सातेरी आणि अशी 3 मंदिरं असे असत. आणि तरंगकाठी घेऊन ह्यो म्हणजे जत्रा वगैरे साजरी केली जाता. तर तुमका मी ही जत्रा तीच दाखवणार असं. आणि ह्या जत्रेमागचा उद्दिष्ट म्हणजे खूप डोंगरावर चढून जाऊचा लागतं आणि डोंगराच्या मध्यभागी असा या घोडेमुखाचं स्थान असा. आणि कोंब्यांची जत्रा म्हणजे भरपूर प्रमाणात म्हणजे साधारण 25-30 हजार कोंबडे इकडे कापले जातात. आणि जत्रा संपल्यानंतर कोणाकही थांबूची ही अशी परवानगी नसता, म्हणजे कोणीच थांबूचं नसता. आणि जेव्हा हे कोंबडे कापल्यात आणि जेव्हा तिथे रक्त सांडलं जातं आणि तास रक्त तुम्ही दुसऱ्या दिवशी बघितलं तर तिथे तुमका काहीच दिसतं ना. ह्याच या जत्रेचा एक मुख्य वैशिष्ट्य असा. आणि जत्रा असंख्य प्रमाणात अशी भरली जाते आणि खास करून गोव्यातून, कर्नाटक आणि कोल्हापूर आणि विविध राज्यातून लोक ह्या जत्रेक येतात आणि प्रचंड प्रमाणात गर्दीसुद्धा करतात. तीच तुमका मी आज दाखवतलो आहे. तर चला तर मग आता थेट जाऊया घोडेमुखच्या जत्रेक आणि तुमका जत्रा वगैरे फिरवतोय आणि जत्रेतली खूप सारी काही मजा वगैरे दाखवते. चला तर मग थेट जाऊया आता वेंगुर्ला लेक. तर मंडळी आता आपण पोहोचलो श्रीदेव घोडेमुख मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे. तर आता आपण जाऊया वाट चालत वरती डोंगरावरती. तर मंडळी आता मी प्रवेशद्वाराकडनं आता वरती चालत जातोय, म्हणजे ही वाट असा. आणि ही वाट जातात थेट डोंगराच्या आतमध्ये आणि वरती डोंगरात मंदिर असा. तर तुम्ही बघू शकता आता भाविक कोंबडे वगैरे घेऊन नवसाचे वरती डोंगराकडे चालले आहोत. आणि ही जत्रा ना थेट म्हणजे 3 वाजता सुरू होणार आणि ती संध्याकाळपर्यंत असतं 5-6 वाजेपर्यंत. तर आता सगळे भाविक हे डोंगर चढून वरती जाणार आहोत आणि त्यानंतर ही जत्रा पार पडणार. तर दुपारी 3-3:30च्या दरम्यान तरंगकाठी घेऊन वगैरे देव वगैरे घेऊन येणार असोत आणि त्यानंतर जत्रा पार पडणार. तर आता मी हळूहळू चालत जातो या डोंगरातून वरती वाट शोधत वरती. तर वरती तुम्ही बघू शकतास कित्येक लोक दर्शन घेऊन खालीसुद्धा येत आहोत. तर आता आपण जाऊन वरती दर्शन वगैरे घेणार आहोत आणि नंतर तुमका मी दाखवणार असं आहे देववेगळ्या तरंगकाठी घेऊन येणार आहेत तो सोहळो जत्रेचो. तर आता आपण असेच चलत जाऊया मंदिराकडे. तर मंडळी मी पायवाट चालत आता पोचले मंदिराकडे आणि हे तुम्ही पायऱ्या वगैरे बघू शकता बांधलेले. तर मंदिराच्या आजूबाजू फक्त ह्या असा बांधलेला असा, बाकी पूर्ण ही मातीचो कच्चो रस्तो असा. तर आता मी पोचते मंदिराकडे. तुम्ही समोर बघू शकतास मंदिर, इथे पताके वगैरे लावलेले असत. तर आता आपण पोचतो मंदिराकडे आणि मंदिराकडे भाविकांची तुम्ही सकाळची ही गर्दी बघू शकतास. आता वाजले होत जेमतेम 12:30 वाजतील आणि ही तुम्ही गर्दी बघू शकतास. तर मी सकाळचं येलो आहे कारण मला सगळा बघायचा होता. तर आता तुम्ही बघू शकतास कितके पायऱ्या चढून मी वरती येतो आणि मंदिर असं आता माझ्या बाजू हे तुमका दाखवतो आहे. त्यातून थोडे पायरे चढायचे असत. त्यातून बघू शकतात. तर खास करून ना कर्नाटक, गोवा आणि इकडून लोक जास्त करून
येथे आहोत आणि त्याबरोबर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा लोक भरपूर प्रमाणात येत आहेत. तर मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता, तुम्ही डोंगर वगैरे बघू शकता आणि उंचावर असं मंदिर आहे. त्याच्यामुळे हे डोंगर वगैरे भारी वाटतं. तर आता आपण पहिला जाऊया मंदिराकडे आणि तुमका दाखवतो मंदिर वगैरे कसा आता. तर हे आपले महाराष्ट्र पोलीस बघू शकतात तुम्ही, हे सुद्धा आपल्या सेवेसाठी इकडे येत आहोत. तर मंडळी मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकता हो निसर्ग आणि निसर्गाच्या छायेत असा ह्या वसलेला असा घोडेमुख मंदिर. तर आता तुम्ही समोर बघू शकता केवढी गर्दी आहे आणि या मंदिर बघू शकता घोडेमुखाचा आणि इथे असा शिवलिंग. सकाळीच लवकर जत्रेला सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता आता जत्रेचं सोहळ आहे आणि मंदिराच्या आजूबाजू ते बघू शकतात डोंगर वगैरे किती समोर भारी वाटतात बघू. तर आता थोडी गर्दी आहे, पण थोड्या वेळानं जेव्हा देवतरंग घेऊन येतेले तेव्हा तुम्ही बघू शकता असंख्य प्रमाणात अशी गर्दी होतेली आहे आणि इथे पाय ठेवून सुद्धा जागा आपल्याला भेटणार नाही एवढी गर्दी असता. तर सगळ्यांनी घोडेमुखाचं दर्शन घ्यावं मंडळी. तुमचा एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. बघूया आपल्या शिवलिंगाचं मुख्य दर्शन होता काय. तर सगळ्यांना काय तुम्ही दर्शन घ्यावं आणि थोडंफार कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. तर आतमध्ये गर्दी आहे गर्दीचं आहे का आणि इथे केळी आणि नारळ घेऊन येतो. तर तुमचा थोडंफार दर्शन होत असताना शिवलिंगाचा. तर मंडळी मस्तपैकी मंदिर रंगवलेले बघा आणि सजावट तुम्ही बघू शकता मंदिराची अप्रतिम केलेली आहे. आणि भाविकांची मंडळी तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता किती गर्दी जमली आहे बघा. तर तुमचा मंदिराच्या भोवताली वगैरे फिरवतोय आणि आतमध्ये जिथं गाभारो आहे ना शिवलिंगाचा गाभारो तिथे फुलांनी पूर्णपणे भरलो आहे. म्हणजे आता मी इथे मंदिराच्या मागच्या बाजूत आणि मागच्या बाजूत तुम्ही बघू शकता पूर्णपणे डोंगर आहे, चारही बाजून डोंगर आहे आणि या डोंगरांच्या मध्ये हा मंदिर असा आणि मंदिर तुम्ही हे पायऱ्या वगैरे बघताच ना तिथे असं फुलं वगैरे ठेवलेले आणि तुमका मी बोलले की अवयव वगैरे दान केले जातात ते हे असत हे बघू शकताच तुम्ही जिथे नवस वगैरे केले जातात आणि नंतर सध्याचे अवयव आपले बरे होतात आणि ते नवस असतात तेव्हा ते असे नवस सोडले जातात. आणि तुम्ही आता इथून मंदिर बघू शकतास केवढा भारी वाटता बघा आणि मंदिराच्या समोर हे तुम्ही डोंगरदरा वगैरे बघू शकतास आणि असंख्य भाविक वगैरे येईल त्यामुळे जत्रा लयच भारी वाटतं आणि निसर्ग सौंदर्याचं लयच भारी. तर आपण आता थोड्या वेळाने बघूया देवतरंग वगैरे घेऊन येतो तेव्हा आणि त्यानंतर मी तुमका दाखवतो जत्रा कशी भरतली जाते. तर मंडळी आता खऱ्या अर्थाने जत्रा सुरुवात झाली आहे बघा आणि तुम्ही आता बघू शकता माझ्यासमोर तरंग देवता. आता हे तरंग घेऊन घोडेमुखच्या मंदिराकडे वरती डोंगरावरती घेऊन जातो आणि तुम्ही सुंदर भाविकांची आता गर्दी बघू शकतास केवढी जमली जाते. तर आता देव प्रवेशद्वाराकडे पोहोचले आहोत आणि या प्रवेशद्वाराकडे तुम्ही सुंदर भाविकांची गर्दी बघू शकतास. तर आता आपण या तरंगांसोबत वरती जातो मंदिराकडे घोडेमुखच्या आणि भाविकांची इथं असंख्य गर्दी जमल्या तर ती तुमका मी आता दाखवत जातो आहे घोडेमुखच्या मंदिराकडे. तर ही गर्दी बघू शकताच तुम्ही. आता प्रवेशद्वाराकडनं वरती लोक सगळे चलत येतात आणि तरंगासोबत चालताना तर काही भारी वाटतं आणि तरंग तर प्रतिमाशा सजवलेले तर बघू शकतास ही गर्दी. तर आता प्रवेशद्वाराकडनं मंडळी सगळी जनता आता वरती येत आहे आणि तुम्ही आता तरंग देवतेचं दर्शन घेऊ शकतास आणि केवढो रस्तो वर चढून यायचं लागतो बघा आणि तो रस्तो चढून भाविक सगळे घोडेमुख दर्शनाक जातो. तर मंडळी आता डोंगर चढून सगळे भाविक आणि देवतरंग आता पोचले आहोत घोडेमुखच्या मंदिराकडे. तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी असंख्य अशी आणि हो सुंदर असं पार पडणारा. तर आता नारळ वगैरे देव कानिके वगैरे देव सुरुवात केल्याने आणि भाविकांची तुम्ही गर्दी आता ह्याच कारणात तुम्ही बघू शकतास. हो असंच पार पडणारा आणि त्यानंतर ना
कोंबे वगैरे कापले जाणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा अवसार उभे करून या जत्रेची सांगता होणार, म्हणजे जत्रा संपणारा आणि त्यानंतर देव सगळे खाली उतरणार असत आणि त्यानंतर कोणीच इथे थांबत नाही, तर पूर्ण देऊळ खाली करतात. तर मी तुमका सगळं काही दाखवणार असेच कंटिन्यू राहा आणि मस्तपैकी मजा घ्यावा या जत्रेची. तर मंडळी आता मध्ये तुम्ही समोर बघू शकता, आता देवांका नैवेद्य वगैरे दाखवूक सुरुवात केल्यानी, म्हणजे उपार वाढवूक सुरुवात केल्यानी. आणि ह्यो नैवेद्य असता गोडो पदार्थ. तर आता तरंग देवतेंका नैवेद्य आणि घोडेमुख देवाक नैवेद्य वगैरे दाखवूक चालू केल्यानी बघा. आणि ह्यो नैवेद्य असता गोड पदार्थ. तर घोडेमुख देवाक गोड पदार्थ दाखवलो आता, कारण ह्या असा शिवलिंग आणि शिवाचा रूप असा, त्याच्यामुळे ह्याका गोड नैवेद्य दाखवलो जाता. आणि जे कोंबडे वगैरे जे कापणार असतात ना, ते कोंबे कापले जातात ह्या देवाच्या भूत पिशाच गणांका हे कापले जातात. आणि तुमका तर माहितीचा की शिवाक फक्त गोड पदार्थ दाखवलं जाता आणि भूत पिशाच गणांका हे कोंबडे कापले जाणार असत. तर तुम्ही आता बघू शकता खीर वगैरे हे आता वाढतोच बघा. आणि सुंदर असो कार्यक्रम हा आता आपल्याला बघूक गावता. तर दक्षिण कोकणातील ही एक प्राचीन परंपरा अशी टिकून असत अजूनही. तर मंडळी आता घोडेमुख देवाकडे ना केळी आणि नारळ देण्याचा कार्यक्रम पूर्ण पार पडलो आणि त्यासोबतच कोंबडी कापण्याची पारंपरिक प्रथासुद्धा पार पडली. आता देव उभे राहिले आहेत, म्हणजे अवसार काढूक सुरुवात केल्यानी बघा. तर आता अवसार उभे राहिल्यानंतर मंदिराकडे ना प्रदक्षिणा घालणार आहेत आणि त्याच्यानंतरच देव खाली उतरणार असत. तर आता तुम्ही समोर बघू शकतास माझ्या, आता अवसार उभे राहतात, म्हणजे देवी देवतांका विनवणी करून उभे करतात बघा. आणि कोकणाचं ह्याच एक मुख्य वैशिष्ट्य या बघू शकतास. आणि कोकणच्या या स्वर्गभूमीत हे असे देव असे तरंग देवतेच्या साक्षीन असे उभे राहतात.
तर मंडळी मी आता खाली प्रवेशद्वाराकडे पुन्हा डोंगर उतरान तर आता देव खाली उतरतो बघा आणि भाविकांची असंख्य गर्दी बघा देवाच्या पाया पडा किती जमली होती. तर मंडळी असंख्य अशी तुम्ही गर्दी बघू शकतास आणि आता मी तुमका दाखवणार आहे जत्रेतील दुकानं वगैरे. तर मंडळी आता देव खाली डोंगराच्या खाली उतरान वगैरे आता देव जातात पुन्हा मंदिराकडे. तर आता तुम्ही भाविकांची गर्दी बघू शकतास दुकानांमध्ये किती जमली होती सामान घेऊ. भरपूर प्रमाणात अशी लोकांची गर्दी तुम्ही ही बघू शकतास आणि त्याबरोबरच ही खेळण्यांची दुकानं वगैरे बघू शकतास. तर खूप गर्दी जमली आणि खूप जत्रेत मजासुद्धा येईल. तर घोडेमुख मंदिराचं ना मंदिर असा पायथ्याशी म्हणजे हायवेच्या बाजूकच असा ज्यांका शक्य होणार नाही डोंगर चढाक म्हणांता एक मंदिर खाली सुद्धा बांधलेलं असा तातून तुमका मी दाखवत आता. तर आता ही दुकानं वगैरे तुम्ही बघू शकतास किती असत ती आणि सेम अंगणवाडीची जत्रे जशी गर्दी असतात तशी गर्दी आपल्याक बघूक भेटली आणि त्यासोबत दुकानंसुद्धा बघूक भेटली. तर मेन हायवे जो असा ना सावंतवाडी जाताना जो हायवे असा तो वेंगुर्ला सुद्धा जाता आणि त्याच हायवेवरती ही तुम्ही आता ही गर्दी बघतास. तर आता लोक घरात जाऊ कधी निघाली आहेत आणि त्यासोबत देवसुद्धा आता मंदिराकडे पोचले असतले. तर बघू शकतास भाविकांची गर्दी आणि भरपूर गर्दी जमली आहे. तर दुकानं तुम्ही आधी बघू शकतास दुकानं आजूबाजू दोन्ही बाजू दुकानं लागली होत. तर तुमका आता मी पहिलं मंदिरसुद्धा दाखवतो आहे मंदिर कुठे असा आता. तर जास्तीत जास्त ना आपल्याक ना आईस्क्रीमची दुकानं वगैरे ही बघूक गावली आणि त्यासोबत खेळण्यांची दुकानं चादरी वगैरे आणि देवीचे जे मुखवटे वगैरे भेटतात ते सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याक असे बघूक गावले. तर मंडळी आता मी त्या मंदिराकडे पोचतोय ज्या मंदिर पायथ्याशी बांधला डोंगराच्या आणि ज्यांचा कोणाला जाऊ शक्य होणार नाही डोंगरावरती चढान म्हणता मंदिर या खालीसुद्धा बांधलेलं असा तिथून पाया पडून भाविक पुढे जातात. तर हे आता तुम्ही बघू शकतास खाद्याचे वगैरे दुकानं वगैरे बघू शकतास हॉटेल वगैरे हे बघू शकतास आणि आपला मालवणी खाजा तर फेमस. तर आता पोचतोय मी मंडळी त्या मंदिराकडे. समोर तुमका जी झाडं दिसतात ना त्या झाडाकडेच त्या मंदिर वगैरे असा. तर मंडळी हे बघू शकता तुम्ही देवीचे मुखवटे वगैरे सुंदर असे आणि आता मी मंदिराकडे पोचतोय. तर समोर एक हॉटेल वगैरे आणि खाजा वगैरे काढतो बघा तुमका मी दाखवतो त्या जवळ जाऊन खाजा वगैरे कसा काय बनवतो तळतो होता. तर आता तुम्ही समोरच्या हॉटेलमध्ये बघू शकतास. तर आपला मालवणी खाजा या लय भारी वाटला ह्या सुद्धा एक बघताना आणि ह्या हॉटेलच्या समोरच मंदिर असा तुमका पुढे घेऊन जाते अजून. तर मंदिर आता तुम्ही समोर बघू शकतास मंडळी. हा जो एक मोठा झाड दिसता ना तिथेच घोडेमुखाचा मंदिर असा तुम्ही समोर बघू शकतास तो देव घोडेमुख प्रसन्न. तर ह्या सुद्धा इथे मंदिर असा बांधला छोटासा तिथे भाविकांका दर्शन घेता येईल. तर मंडळी ही जत्रा तुमका कशी वाटली नक्कीच ते कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईकसुद्धा करा तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि दक्षिण कोकणातील एक तुमका सुंदर अशी जत्रा एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे पारंपरिक प्रथा पार पाडून ही जत्रा साजरी केली जातात आणि ती जत्रा तुमका आम्ही दाखवलं आहे. त्या जत्रा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर असेच भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.